अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अधिक मास महात्म्य अध्याय 6वा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वतेय नमः। श्री गुरुभ्ये नमः। नमो आता सद्गुरु जो पराचाही परपरू, जयाचे कृपेने पसरू ग्रंथ निर्धार चाले हा। आता ऐका श्रोते जन अधिक मास महिमा आख्यान, जे श्रवण केलिया घडे पुण्य होय निरसन पापाचे। पहा भगवंत केवडा दयाळू, दीननाथाचा प्रतिपाळू, झाडावया पापाचा मळू, कथा आळू माळू वदतसे। प्रश्न करीतसे श्री लक्ष्मी, वदतसे कैवल्य धामी, तेची श्रवण कीजे तुम्ही, पापक्षया ते जानपा। जया वाटे की पाप जावे, तयाने आधी श्रवण करावे, एकाग्र अवधान द्यावे, ग्रंथानुमोदनी पये। तव लक्ष्मी वदे जी स्वामीनाथा, दीपदानाची व्यवस्था, मज निरोपी जे तत्वता, जेने भव व्यथा निवारे। कवन पापाची या राशी, नष्ट होती दीपदानेशी, पूर्वी ऐसिया व्रतासी, आचरून पुण्य राशी तो झाला। हे आद्यंत निरूपण, मज करवाजी श्रवण, तव बोले जनार्दन ऐके कथन पुढारी। पितृहत्या गोहत्यारी, ब्रह्महत्या गुरुहत्यारी, कृतघ्न आणि परद्वारी, दुराचारी मद्यप्राशक, कुटिल लबाड असत्यवादी, असत्य साक्षी ते प्रतिपादी, माता पित्या ते त्यजून आधी, मातृगमनी दुराचारी, भ्रूणहत्या पुत्रहत्या पाही, स्नुषा भगिनी कन्नितेही, या ते रत जो स्वदेही, ऐशी महापातके अपार। तया पापाचे क्षाळन, होय केलिया दीपदान, आता पावे तो मोक्ष सदन, संशय अन्य न धरावा। अधिक मासी मासवरी, केशवा अर्पण दान करी, प्रतिपदा आरंभ निर्धारी, संपूर्ण मास परिपय द्यावे। स्नान कीजे प्रांतकाळी, गंगा यमुना सागर जळी, अथवा सरोवरांचे पाळी, कीजे प्रतिदिनी स्नाना ते। हेही न घडे कवना ते जरी, वापी कूप तडागाचे परी, स्नान कीजे निर्धारी, अथवा स्वगृही शीतोदके। शरीरी सामर्थ्य नसलिया पाही, प्रहावा जावया शक्ती नाही, शीतोदक नसे सर्वेत सवरतेही, तरी बांध नाही उष्णोदका। संपूर्ण फल असे उष्णोदकी, तया द्विगुणित जाण शीतोदकी, वापी कूप आणि तटाकी, चतुर्गुणित जानपा। नदी तीराची ठायी जाना, दशगुणित घडे पुण्य, तया दशगुणे जाण घडे पुण्य गंगा स्नाने। महागंगा क्षेत्री पाही, अथवा सागराचे तीरीही, संकल्पयुक्त स्नान केले जीही, तरी सहस्त्रगुणे पुण्य जोडे। ऐसे स्नान विधी ते सारून, मग कीजे देवता अर्चन, स्वयं ताम्रपात्री आज्य घालून, दीप लावून ठेविजे। मग सत्पात्र ब्राह्मण पाचारावे तया लागून, दीपपूजन करोनी जाण द्यावे दान ब्राह्मणा ते। दक्षिणे सहित दीप एक मासवारी साक्षेप, केलिया होय निपाप, सुख अमूप ते पावती। आयुरारोग्य संतती अपार, चुके यमयातना की अघोर, दीपदाने कांती सुंदर, वर्धमान होय पै। अपमृत्यू गंडांतर, दूर होय हा निर्धार, ए विषयी आन विचार, न घडे साचार जानपा। सप्तजनार्जित जे पाप, तेही झडे आपोआप, शतजन्माचा जो लेप, तोही अमूप झडतसे। परी श्रद्धा पुरस्कर पाही, नित्य नित्य हव्यास देही, घडतो ऐसा संदेह नाही, शास्त्री पाही हा निर्णयो। दीपदानाचा पूर्वविधी, जळकुंभ ठेविजे आधी, परिपूर्ण जळसंधी, पूजाविधी करोनिया, तयावरी मग दीप ठेवूनी, जळकुंभासहित दिजे दानी, एक मासवरी प्रतिदिनी, करिता निर्वाणी फळ लाभे। स्त्री अथवा पुरुषाते समान लाभ दोही ते, सौभाग्य अथवा विधवे ते समान पुण्याते पाविजे। वरकड करिता यज्ञदान, द्रव्य पाहिजे तया लागून, येथे अल्पवेचे महापुण्य सांगितले जाण साक्षेपे। यथाशक्ती ब्राह्मण भोजन, भक्ती पुरस्कर करावे जाण,
श्रीलक्ष्मी नारायण म्हणून संतर्पण करावे. तयावरी शक्ती असेल पाही, वस्त्रे अलंकार दक्षिणा तेही, भाव धरोनी देही अति आदरे अर्पिजे. नाना परिघृत मिश्रित, अपूप अन्ये यथा स्थित, षडश्रे पक्वाने बहुत, ब्राह्मणा ते अर्पावी. गोभू हिरण्य दानानी, जो अर्पी भूदेवा लागुनी, मलमासाशी प्रतिदिनी, तो मोक्ष सदनी पावतो. आयुरारोग्य धन समृद्धी, अपमृत्यू न कर बाधी, पुरे आयुष्याची अवधी, तोवरी आरोग्यता देहासी. वैशाते पशुधन प्राप्त, शूद्राते सुखोत्पत्ती होत, क्षत्रिय तो विजयी रणात, न बाधित शस्त्रघाय. स्त्रियांते वैधव्य नाही, कुमारी ते निज भ्रदार तोही, सुलक्षणिक प्राप्त होई, व्रत प्रभावे ऐशिया. नित्य करावे पुराण श्रवण, रात्रो की जे हरी जागरण, प्रांतकाळी प्रांतस्नान, दीपदान यथाविधी. पूर्वी सरस्वती तीराचे ठाई, सुशर्मा नामे द्विज पाही, पुत्र कलत्र सर्व आप्तही, स्त्रीयुक्त नांदतसे. भिक्षा मागून नित्यानित्य, कुटुंबाते संरक्षित, तयावरीही अतीत, असलिया सांभाळीत माध्यानी. धन्य ऐशियाचा संसार, स्त्री असोनी स्वधर्मी नर, रूपवती सेवेसी सादर, मनी तिरस्कार न मानी. समयी आलिया अतीत, लाहे लाहे दुनावत, तया ते असे तोषवित, भोजन पाने आदरेसी. भिक्षार्थी याचे ग्रहाते, सर्व संग्रहक कैसा तेथे, परिसमयी असेल ते, यथारुची संपादी. स्वपुत्राची आशा न धरी मनी, परम आल्हाद ब्राह्मण भोजनी, न उरो आपणा दुसरे दिनी, परिखेद मनी मानिना. ऐशी स्त्री धर्मानुकूळ, तया पुरुषाचा सुफळ काळ, तयावरी तुष्टे हो गोपाळ, पावे दयाळ संकटी. परी ऐसे वर्तता संसारी, तया आपुरे न पडे निर्धारी, सदा वर्तता सदाचारी, पाहे मुरारी कसवटी. येते सर्वदा जो संतुष्ट, हर्षची मानी उत्कृष्ट, मग तयावरी जगन्नाथ, सदा संतुष्ट मानसी. असो आता पाह्लाळ बहुत, सुशर्मा यथाचारे वर्तत, ग्रही देणू सेवा नित्य करीत, उदर भरी ऐसिया परी. नित्य करून प्रांत स्नान, वरी करीतसे जप ध्यान, मग करोनिया भिक्षाटन, अतिथासहित भोजन करीतसे. धन्य ऐशियाचा संसार, तोची प्रिय होय रमावर, नाही तरी असाक्षी भोजन प्रकार, न घडो निर्धार देहाते. अतिथी बैसवुनिया द्वारी, स्वग्रही भोजन जो करी, सोयरियाची प्रार्थना करी, बरविया परी मिष्टान्न. ऐसे भोजन घडे जयासी, तरी नरकी वास तयासी, ते भोजन मास भक्षणासी, उदक प्राशने रुधिर. अतिथी अभ्यागता विरहित, भोजन घडे जयाते नित्य, तरी सोमपानाचे फळ प्राप्त, असे निश्चित निर्धारी. ऐसा सुशर्मा निर्धारी, पुराण श्रवण तृतीय प्रहरी, रात्रो करी हरी जागरी, तेने तुष्टे नारायण. ऐसी करिता काळक्रमणा, पैसावेची सत्कारना, तव मलमास प्रवर्तता जाना, करी विचारणा मानसी. म्हणे संशय नाही धनासी, केवी घडे पुण्यराशी, कवने करावे दानासी, व्रत प्रभावासी याची पै. मी तव दरिद्री अत्यंत, न घडेची परमार्थ, दानधर्म यथास्थित, न घडे किंचित मज लागी. ऐशी चिंता परम हृदयी, उद्भवली तयाशी पाही, म्हणे सार्थक घडले नाही, मूर्ख दशा पाही या वाचे. प्रतिदिनी मौन धरून, पुराणी बैसतो जाऊन, तव तेथे निघाले दीपाख्यान, केले श्रवण तथा निगुती. तोची बोध चित्ती ठसावून, म्हणे हेची करावे आपण, मग प्रतिदिनी दीपदान, करी ब्राह्मण निजनिष्ठे. पुरुषोत्तम प्रीत्यर्थ भक्ती, दान देत असे ब्राह्मणा प्रती, ऐसा नेम चालविता प्रीती, काय निश्चित वर्तले. एकादशीचे दिवशी, सुशर्मा बैसला जागरणासी, दीप लावून घृतेसी, सनिधेसी ठेवीत. पूजा करून संकल्पयुक्त, प्रांतकाळी अर्पू ब्राह्मणा ते, ऐसा नेम करून हृदयात, प्रांतस्नानाते जातसे. तव घरची निद्रिस्त सर्वही, जाग्रत तेथे कोणीच नाही, तव एक बिडाळक तेथे पाही, मूषका लागी डसीतसे. तेथे दीपज्योती मंद झाली, मूषक न देखे नेत्र युगुळी,
मग मार्जरी ते वेळी केली नवाळी ते एका आपुल्या पुढल्या भाताने दीप सरसावीत युक्तीने मूषक दृश्य व्हावा तेने मनोनी केला उपाओ तो कृपाळू तो सर्वेश्वर मूषक पळाला तो सत्वर परी नवल वर्तले थोर ऐका समग्र भाविक हो तया मार्जारा ते वेळी विमान उतरले भूमंडळी विमानी बैसविताची तात्काळी देखे नेत्रकमळी ब्राह्मण सुशर्मा स्नान करोनी आला तो हा चमत्कार देखिला मग बोलला झाला ते वेळा विमानस्थाने ते काळी म्हणे देवदूत हो विज्ञापना माझा आणि जे हो मना या बिडाळके पुण्याचरणा केले म्हणोनी वाहिला विमानी तव ते देवदूत सर्व समाचार तया ब्राह्मणा ते कथिला साचार म्हणैत हा तव संगी उपकार केला उद्धार बिडाळका तरी संगती दोष जैसा हाही पुण्यलेश जाण तैसा संवाद ऐकोनिया ऐसा चित्त उद्दीत ते झाले म्हणे हे जनार्दना वासुदेवा हे वैकुंठ मुरारे केशवा अच्युता अनंता माधवा करुणार्वा दीनबंधो कवन पुण्याची या राशी बिडाळक आचरला देहासी नेने पूर्व सकृताच्या राशी मनोनी विमानासी प्राप्तता हे जगदीशा जनार्दना हे कैवल्यदानी मधुसूदना शिराब्दी याशी नारायणा करुणा घना दीनबंधो मी तव अभागी पूर्ण नेनेच कधी पुण्यचरण मज पापिया ते स्वर्ग भुवन प्राप्त कोठून होय पै ऐसा सददित अंतरी परमद्रवला हृदय मंदिरी अश्रू चालिले नेत्रद्वारी करुणास्वरी भाकित तयाची करुणा ऐकून कृपेने द्रवला नारायण तया ते चतुर्भुज करून तात्काळ वाहिला विमानी या लागी केले पुण्याचरण ते कदापि वाया न जाय जाण वाया गेलिया येईल उणे ब्रीदपूर्ण तोरडी असे स्वबुद्धी अथवा सत्संगती पुण्य घडावे भलत्या रीती तेने संतोष श्रीपती अधोगती नव जाय धन असोनिया पदरी जो दान धर्मा ते न करी तया पापिया नरक अघोरी जन्मवरी सुटेचिना मनोनी अवचिता नरदेहो सुख ते लादला पाहा हो न विचारिता न्यायो करी संचयो धनाते ऐसी वयसा संसारी वेचिता केवी घडे सार्थकता तेची वयसा निघोनी जाता मग धन वार्ता केऊती संचय केला ज्या धनाते तो राहे जेथील तेथे एकलीचे जाणे घडे त्याते जेथील तेथे निजात्मा धर्म नेने काही जडला प्रवाही जन्मपंक्ती हाची जाणोनी अभिप्राओ कृपाळू जो देवादी देवो मनोनी सुलभ उपाओ निर्मुनी ठेविला जनाने मनोनी सुषमा द्विजवर वर्त तसे दरिद्राचार परिचित्ती धरोनी निर्धार केला उद्धार सोये तेथे या लागी प्राणिया ते पाही सुलभ उपाव निर्मिला मही मनोनी आचरावे देही सार्थकता पाही अनायासे ऐसा इतिहास पुरातन लक्ष्मी ते निवेदे नारायण मनोनी तुम्हा श्रोते जन केले निरूपण यथामती तरी ग्रंथापरी ठेवूनी विश्वास स्वयं करा हो या व्रताचा सायास जेने चुके हो गर्भवास चुके अनायासे जन्मपंक्ती येते मुख्य भावासी कारण भावे संतुष्ट जनार्दन एर अभाविकते पतन न चुके जाण निर्धारे ऐका भावार्थासी कारण तुलसी दळे संतुष्टे जनार्दन मनोनी गर्वरहित जाण करावे पूजन महाविष्णूंचे हाची जाणोनी निर्धार वाग्वल्ली तुळसी दळ साचार तेने अर्चिला रमावर प्रीती पडी भारे आपुलिया स्वस्ती श्री अधिक महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर सूत विरचित षटोमा अध्याय गोडहा श्री स्वामी समर्थ महाराज की जय।